Good morning, student. We are learn about nutrition in living organisms. In last exercise, we had information about nutrition type, macronutrients and micronutrients, need for nutrition, autotrophic nutrition and heterotrophic nutrition, photosynthesis, transport system in plants, etc. विद्यार्थी मित्रांनो, आपण न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सजीवातील पोषण हे चौथं प्रकरण बघत आहोत. मागील भागात आपण नीड ऑफ न्यूट्रिशन, मॅक्रोन्यूट्रिएंट्स अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स, त्याचप्रमाणे फोटोसिंथेसिस या क्रियेचं महत्त्व आणि ट्रान्सपोर्ट सिस्टम इन प्लांट्स, वनस्पतीतील ट्रान्सपोर्ट सिस्टम म्हणजेच वहन व्यवस्था, क्लोरोप्लास्ट इत्यादीबाबत माहिती घेतली होती. आज आपण त्या पुढील भाग पान नंबर 28 ऑन पेज नंबर 28, 29 and learn about biological fixation of nitrogen, atmospheric fixation of nitrogen, symbiotic nutrition, heterotrophic plants, insectivorous plants, saprophytic plants, etc. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नायट्रोजनचे स्थिरीकरण कसे होते, नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण, नायट्रोजनचे वातावरणीय स्थिरीकरण, सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे सहजीवी पोषण, हेटरोट्रॉपिक प्लांट्स म्हणजे परपोषी वनस्पती, त्यालाच आपण पॅरासिटिक प्लांट असंही म्हणतो. त्याचप्रमाणे इन्सेक्टिव्हरस प्लांट्स म्हणजे कीटकभक्षी वनस्पती आणि सॅप्रोफॅटिक प्लांट्स म्हणजे मृतोपजीवी वनस्पती यांची आज आपण माहिती घेणार आहोत. या चित्रात तुम्हाला जी वनस्पती दिसते, रूट्स ऑफ लेग्युमिनस प्लांट म्हणजे शिंबावर्गीय वनस्पतीचे मूळ. प्लांट्स प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स बाय प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. वी आर टेकिंग इन्फॉर्मेशन अबाउट लास्ट लेक्चर, हाऊ टू प्लांट प्रोड्यूस देअर फूड इन फोटोसिंथेसिस. मागील पाठात आपण बघितलेले फोटोसिंथेसिसमध्ये वनस्पती कार्बन डायऑक्साईड, सूर्यप्रकाश, त्याचप्रमाणे पाणी आणि क्षार घेऊन आपले अन्न कसं तयार करतात हे आपण बघितलेलं होतं. आता नीट लक्षात घ्या की वनस्पती फोटोसिंथेसिस क्रियेमध्ये कार्बोहायड्रेट्स तयार करतात. आपण सेकंड हे दोन लाईन्स नीट वाचून घेऊया. प्लांट्स प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. प्रोटीन्स मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. लक्षात घ्या, कार्बोहायड्रेट्स कशापासून बनतात तर कार्बोहायड्रेट्स कशापासून बनतात, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. लक्षात घ्या, कार्बोहायड्रेट या 3 पदार्थांपासून बनतात. प्रोटीन्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. प्रोटीन्स बनवण्यासाठी 4 घटक महत्त्वाचे आहेत. नायट्रोजनसुद्धा महत्त्वाचं आहे. कार्बोहायड्रेटसाठी नायट्रोजन महत्त्वाचं नाही, पण प्रोटीन्ससाठी नायट्रोजन महत्त्वाचं आहे. नायट्रोजन नेसेसरी फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. प्रोटीनचे स्थिरीकरण होण्यासाठी, प्रोटीन तयार होण्यासाठी नायट्रोजनची गरज आहे. आता आपण चित्रात जी वनस्पती बघतोय ही वनस्पती आहे लेग्युमिनस प्लांट, म्हणजे मराठीत आपण त्याला शिंबावर्गीय वनस्पती म्हणतो. शिंबावर्गीय वनस्पती. हवेमध्ये नायट्रोजन वायुरूपात असतो
परंतु हवेतला जो गॅशियस फॉर्ममधला नायट्रोजन वनस्पती घेऊ शकत नाही. तो घेण्यासाठी त्याचं कंपाऊंडमध्ये रूपांतर होणं आवश्यक आहे. कंपाऊंड म्हणजे संयुग, आणि संयुगात रूपांतर झाल्यावर तो वनस्पतींना घेता येतो. अशा प्रकारे हवेतील नायट्रोजनचे कंपाऊंडमध्ये रूपांतर होण्याची जी काही प्रक्रिया आहे तिलाच आपण या ठिकाणी फिक्सेशन ऑफ नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणतो. आता नायट्रोजनचे स्थिरीकरण दोन पद्धतीने होते. एक म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे फिक्सेशन ऑफ नायट्रोजन, ही पुढची ओळ बघा. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ऑकर्स बाय बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फेरिक मेथड. एक बायोलॉजिकल मेथड आहे आणि एक ॲटमॉस्फेरिक मेथड आहे. बायोलॉजिकल मेथड आणि ॲटमॉस्फेरिक मेथड या दोन पद्धतीने नायट्रोजनचे स्थिरीकरण होतं. आपण दोन्ही पद्धती बघणार आहोत. पहिली पद्धत आहे बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. आता आपण या पहिल्या पद्धतीत बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन बघताना लक्षात घ्या, आपण 2 डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन ब्रिंग अबाउट बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. रूट नोडल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट contain the rhizobium microorganism. These microorganisms absorb atmospheric nitrogen and convert into nitrate. A compound. Nitrate a compound आहे. Microorganisms like azotobacter are present in soil. They also convert atmospheric nitrogen into nitrate. आता नीट लक्षात घ्या, नायट्रोजनचे स्थिरीकरण कोण घडून आणतात? तर सूक्ष्मजीव घडून आणतात. ते सूक्ष्मजीव कोणते आहेत? रायझोबियम हे सूक्ष्मजीव आहेत, आणि हे आपण बाजूच्या चित्रात दाखवलेल्या शिंबावर्गीय वनस्पतीच्या मुळांमध्ये वाढतात, गाठींमध्ये वाढतात. शिंबावर्गीय वनस्पतीच्या मुळांमध्ये ज्या गाठी असतात या गाठींमध्ये असतात. हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन शोषून घेतात आणि त्याचे नायट्रोजन संयुगात रूपांतर करतात. मातीमधील अझिटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्याच्या संयुगात रूपांतर करतात. नीट लक्षात घ्या, शिंबावर्गीय वनस्पती जी आहे ही लेग्युमिनस प्लांट आहे. या लेग्युमिनस प्लांटच्या मुळांमध्ये गाठी असतात. या गाठींमध्ये रायझोबियम नावाचे सूक्ष्मजीव असतात. या गाठींमध्ये रायझोबियम नावाचे सूक्ष्मजीव असतात. हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन शोषून घेतात आणि त्याचे नायट्रोजनच्या कंपाऊंडमध्ये म्हणजे संयुगात रूपांतर करतात. आणि मातीमध्ये अझिटोबॅक्टर नावाचे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात. म्हणजे ह्या ठिकाणी रायझोबियम आणि अझिटोबॅक्टर हे दोन जे रायझोबियम आणि अझिटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव या ठिकाणी स्थिरीकरण करतात. रायझोबियम हे शिंबावर्गीय वनस्पतीच्या मुळांवरील गाठी असतात. त्या ठिकाणी ते हवेतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात. आणि मातीमध्ये अझिटोबॅक्टर सूक्ष्मजीव असतात, ते त्या ठिकाणी मातीमध्ये नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात. अशा प्रकारे हवेतील नायट्रोजनचे संयुगात नायट्रोजनच्या कंपाऊंडमध्ये रूपांतर करणे यालाच आपण या ठिकाणी बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन म्हणतो. आता आपण नायट्रोजन स्थिरीकरणाचा दुसरा प्रकार ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन म्हणजेच वातावरणात स्थिरीकरण कसे होतं. जैविक स्थिरीकरण आपण बघितलं, त्याच्यामध्ये रायझोबियम आणि अझिटोबॅक्टर या सूक्ष्मजीवांनी केलेलं आहे. आता वातावरणात स्थिरीकरण कसं होतं? ज्यावेळी लाईटनिंग म्हणजे थंडर बॉल्स म्हणजे जेव्हा आकाशामध्ये विजा चमकतात, गडगडाट होतो त्यावेळेला
हवेतील नायट्रोजन, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे यांचे एकमेकांवर रिॲक्शन होते आणि ह्या ठिकाणी नायट्रिक ऑक्साईड तयार होते. लक्षात घ्या, विजा चमकतात त्यावेळी हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे एकमेकांच्या संपर्कात येतात आणि नायट्रिक ऑक्साईड तयार होतं. नायट्रिक ऑक्साईडचं पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन म्हणजे नायट्रिक ऑक्साईडचं पुन्हा ऑक्सिडीकरण होणं म्हणजे ऑक्सिजनच्या संपर्कात होणं, नायट्रिक ऑक्साईड आणि पुन्हा ऑक्सिजन यांचा संबंध होऊन नायट्रोजन डायऑक्साईड NO2 हे तयार होणं, NO2 तयार होतो. आणि हा NO2 नायट्रोजन डायऑक्साईड वायू पावसाच्या पाण्यात मिसळला की त्याचं नायट्रिक ॲसिड तयार होतं. नायट्रिक ॲसिड तयार झालं की नायट्रिक ॲसिड आम्ल पावसाच्या स्वरूपात पाण्याबरोबर जमिनीवर येतं आणि मग ते मातीत मिसळतं. वनस्पती अशा प्रकारे हे नायट्रिक ॲसिड घेतात. म्हणजेच हवेतील नायट्रोजनचं नीट लक्षात घ्या. हवेतील नायट्रोजनचं पहिल्यांदा नायट्रोजन आणि ऑक्सिजन, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आले, त्यांचा NO2 तयार झाला. NO2चं पुन्हा ऑक्सिडीकरण झालं आणि नायट्रोजन डायऑक्साईड तयार झाला. नायट्रोजन डायऑक्साईड पाण्यात मिसळला आणि त्याचं नायट्रिक ॲसिड म्हणजे HNO3 तयार झालं आणि HNO3 आम्ल पावसाळ्यानिमित्ताने पावसाच्या पाण्याबरोबर खाली आलं, जमिनीत मिसळलं आणि अशा प्रकारे जमिनीत आल्यावर ते ॲसिड वनस्पती घेऊ शकतात, नायट्रिक ॲसिड. आणि अशा प्रकारे नायट्रोजनचं वातावरणात म्हणजे पावसामुळे, ढगांच्या गडगडामुळे स्थिरीकरण होतं. अशा प्रकारच्या स्थिरीकरणाला आपण ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन असे म्हणतो. आता या ठिकाणी तुम्हाला जी प्लांट दिसते ती सिम्बायोटिक प्लांट आहे. सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजेच सहजीवी पोषण. आता सहजीवी पोषण म्हणजे काय? दोन किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण, आधार इत्यादी बाबी साध्य होतात. म्हणजे एकच वनस्पती जगू शकत नाही, तिला दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो पोषणासाठी, संरक्षणासाठी. म्हणजे दोघेजण मिळून जगतात. यालाच आपण सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणतो. दोघे मिळून एकत्र जगतात. मग अशा वनस्पती कोणत्या आहेत? ते ह्या ठिकाणी ते चित्रामध्ये दाखवले लिचन. लिचन म्हणजे मराठीत दगडफूल. आता लिचन ही वनस्पती कोणाबरोबर जगते? तर लिचन ही वनस्पती कोणाबरोबर जगते? तर शैवाल आणि बुरशी या प्रकारातून ही वनस्पती तयार झाली आहे. शैवाल म्हणजे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, नीट लक्षात घ्या. फंगाय अँड अल्गी. फंगाय म्हणजे बुरशी आणि अल्गी म्हणजे शैवाल. फंगाय म्हणजे बुरशी आणि अल्गी म्हणजे शैवाल. ह्या दोन वनस्पती फंगाय आणि अल्गी या दोन वनस्पती एकत्र येऊन सहजीवन जगतात. यालाच सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणतात. एकत्र जगतात. आता हे एकत्र का जगतात? बुरशी काय करते? बुरशी झाडाच्या मुळांना क्षार व पाणी पुरवते. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. फंगाय सप्लाय मिनरल्स अँड वॉटर टू द प्लांट्स. फंगाय काय करते? बुरशी काय करते? मिनरल आणि वॉटर पुरवते. फंगाय प्रोव्हाइड्स वॉटर, मिनरल्स ॲज वेल ॲज शेल्टर टू द अल्गी. आणि शेल्टर म्हणजे निवारा, पाणी, निवारा, क्षार पुरवते. आणि त्याच्या बदल्यात या तीन गोष्टी म्हणजे वॉटर, मिनरल्स आणि शेल्टर पुरवते. आणि इन रिटर्न द अल्गी प्रोव्हाइड फूड टू फंगी. आणि अल्गी त्याला अन्न पुरवते. शैवाल अन्न पुरवते. म्हणजे तीन गोष्टींच्या बदल्यात एक गोष्ट पुरवते. फंगाय काय पुरवते? नीट लक्षात घ्या. फंगाय पुरवते मिनरल्स, वॉटर्स अँड शेल्टर. अँड अल्गी प्रोव्हाइड फूड. अल्गी फूड पुरवते. ह्या
एकामेकांना ह्या गोष्टी मदत करून हे सहजीवन जगतात. ह्यालाच सहजीवनाला म्हणतात इंग्लिशमध्ये सिम्बायोटिक न्यूट्रिशन. दगडफूल ही वनस्पती फंगाय आणि अल्गी ह्यांच्या एकत्र येऊन तयार होते. अशा प्रकारची ही वनस्पती सहजीवन जगते. आता आपण बघत आहोत हेट्रोट्रॉपिक प्लांट्स. आपण बघितलं ऑटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक प्लांट्स म्हणजे स्वयंपोषी वनस्पती ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतो. आणि ज्या वनस्पतींमध्ये आपल्याला सुरुवातीला दिलेलं आहे हेट्रोट्रॉपिक प्लांट्स डू नॉट हॅव कंटेंट क्लोरोफिल. हेट्रोट्रॉपिक प्लांट्समध्ये हरितद्रव्य म्हणजे क्लोरोफिल नसतं, म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. अशा वनस्पती यांना आपण हेट्रोट्रॉपिक प्लांट्स म्हणजे परजीवी वनस्पती म्हणतो. या परजीवी वनस्पतींमध्ये मुख्यत्वे 2 वनस्पती आहेत या ठिकाणी आपल्याला दिलेल्या. एक म्हणजे लोरॅन्थस आणि दुसरा एक कस्कुटा. कस्कुटा ही वनस्पती आपण मागील प्रकरणात पाहिलेली आहे. पहिल्या प्रकरणात कस्कुटा म्हणजे अमरवेल आणि अमरवेल ही वनस्पती आपण पाहिलेली आहे. आता लोरॅन्थस म्हणजे काय? लोरॅन्थस म्हणजे बाणगुळ. जर तुम्ही गावाला गेला असाल तर आंब्याच्या झाडावर वगैरे ही वनस्पती वाढते आणि आंब्याच्या झाडातील पोषक द्रव्ये ती घेते, म्हणजे ती दुसऱ्यावर डिपेंड राहते. पोषक द्रव्यांसाठी अन्नासाठी ती दुसऱ्या झाडावर डिपेंड राहते. अशा वनस्पतीला आपण बाणगुळ म्हणजे लोरॅन्थस. बाणगुळ म्हणजे मुख्य झाडावर ही वनस्पती वाढते. वेलीसारखी वनस्पती असते, ही पानं असतात. तर ह्या मुख्य झाडावर जी वनस्पती वाढते तिला आपण लोरॅन्थस म्हणतो. आपण लोरॅन्थस वनस्पतीचा एक व्हिडिओ पाहूया. हे आंब्याच्या झाडावर वाढलेली लोरॅन्थस नावाची वनस्पती आहे. लोरॅन्थस नावाची वनस्पती आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की आंब्याच्या झाडावर खोडातून पोषक द्रव्य घेते. अशा प्रकारे ही आंब्याच्या झाडावर वाढलेली आहे. लोरॅन्थस नावाची ही वनस्पती, म्हणजेच आपण त्याला बाणगुळ म्हणतो. आंब्याची जर वाढ नीट करायची असेल तर झाडावरील ह्या वनस्पती काढून टाकाव्या लागतात. ह्या वनस्पती आंब्याच्या खोडातून पोषक द्रव्य घेतात, अन्न घेतात, त्यामुळे आंब्याची वाढ होत नाही. तर ह्या वनस्पतींना आपण लोरॅन्थस म्हणजे बाणगुळ म्हणतो. आता आपल्याला पॅरास्टिक प्लांट्समध्ये जी 2 एक्झाम्पल दिलेले आहेत पॅरास्टिक प्लांट, ह्याच्यामध्ये आपण लोरॅन्थस आणि कस्कुटा बघतोय. कस्कुटा म्हणजे अमरवेल. या वनस्पतीत क्लोरोफिल नसतो, त्यामुळे ती पूर्णपणे आपण बघितलं की एकदम दोऱ्यासारखी वनस्पती असते, ती दुसऱ्याच्या आधारे वाढते. तर ह्या 2 वनस्पती लोरॅन्थस आणि कस्कुटा पॅरास्टिक प्लांट्स आहेत, म्हणजेच या ठिकाणी परजीवी वनस्पती आहेत. त्यांना आपण मराठीत परजीवी वनस्पती असे म्हणतो. आता आपण जी वनस्पती पाहत आहोत ती आहे इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. ह्याच्यामधील वनस्पतीचं नाव आहे ड्रॉसेरा बर्मानी. नाव लक्षात घ्या, ड्रॉसेरा बर्मानी. आता ड्रॉसेरा बर्मानी हे एक विचित्र नाव वाटतं. हे नाव असं का पडलं असावं? तर 1737 साली in 1737 the scientist जोहान्स बर्मान आयडेंटिफाईड दिस प्लांट इन श्रीलंका. त्या ठिकाणी 1737 मध्ये जोहान्स बर्मान या शास्त्रज्ञाने श्रीलंकेमध्ये ही वनस्पती शोधून काढली. त्यामुळे त्या वनस्पतीचं नाव या ठिकाणी बर्मानी असं पडलं. ड्रॉसेरा ही एक प्रकारची ड्रॉसेरा वनस्पती आहे, कीटकभक्षी वनस्पती आहे. आणि इन्सेक्टिव्हरस प्लांट्स, इन्सेक्ट म्हणजे कीटक, इन्सेक्टिव्हरियस म्हणजे कीटकांना खाणारी प्लांट्स म्हणजे कीटकभक्षी. आपण पहिल्या प्रकरणात फिनस फ्लायट्रॅप नावाची एक वनस्पतीचा व्हिडिओ पाहिला होता. त्या प्रकारची वनस्पती ड्रॉसेरा बर्मानी. आता ड्रॉसेरा बर्मानी मध्ये काय आहे तर वनस्पतीचा रंग अतिशय आकर्षक आहे. गुलाबी लाल रंगाची पाने असतात, आकर्षक असतात. कडांना बारीक केसतंतू असतात, बारीक बारीक केसासारखे तंतू दिसत आहेत सगळीकडे तुम्हाला ह्या ठिकाणी सगळीकडे आजूबाजूला. तर त्या पानांवर केसतंतू आहे. त्या केसतंतूंना आकर्षणारे चिकट द्रव्याचे बिंदू असतात, चिकट पदार्थ असतो आणि याला तो कीटक चिकटून राहतो. आपण या संदर्भात एक व्हिडिओ पाहूया.
आपण या ठिकाणी जी वनस्पती बघतोय ड्रॉसेरा बर्मानी, या वनस्पतीमध्ये केसासारखे बारीक दवबिंदू आहे, चिकट पदार्थ आहे. हा चिकट पदार्थ कीटकाला आकर्षून घेतो आणि कीटकाचं शरीरातले जे काही घटक द्रव्य आहे ते शोषून घेतो. अशा प्रकारे ह्या वनस्पती आहेत या कीटकांच्या माध्यमातून नायट्रोजन मिळवतात. ड्रॉसेरा बर्मानी ही आपण कीटकभक्षी वनस्पती पाहिली. आता आपण या ठिकाणी सॅप्रोफायटिक प्लांट्स, सॅप्रोफायटिक प्लांट म्हणजे मृतोपजीवी वनस्पती. तुम्हाला सगळ्यांना ही वनस्पती माहीत आहे, कारण तुम्ही सर्वजण मशरूम्स खातात. मशरूम्स, तर ही वनस्पती म्हणजे काय असते, तर व्हेरियस टाईप ऑफ फंगाय लाईक मशरूम्स. फंगाय म्हणजे काय, तर कवक वर्गातील ज्या वनस्पती आहेत मशरूमसारख्या, व्हेरियस टाइप्स ऑफ फंगाय लाईक मशरूम्स अँड ईस्ट ही वनस्पती ह्या सॅप्रोफायटिक आहे. ईस्ट या वनस्पतीचा आपण बघतो की ईस्टचा वापर बेकरीमध्ये करतात, बेकरी प्रोडक्टमध्ये करतात. तर ईस्ट ही वनस्पती महत्त्वाची आहे या ठिकाणी. आता कवक गटातील काही बुरशी व भूछत्रे यांना मृत अवशेषांवर जगणाऱ्या वनस्पती आहेत. ह्या सगळ्या वनस्पती मृतोपजीवी आहेत. ह्या मेलेल्या शरीरांवर जगतात. लक्षात घ्या, ही जी काही वनस्पती आहे सॅप्रोफायटिक प्लांट म्हणजे या ठिकाणी जे मशरूमसारखी वनस्पती दिसते, ही वनस्पती मेलेल्या शरीरावर, म्हणजे ते शरीर झाडाचं असेल किंवा एखाद्या प्लांटचं असेल किंवा एखाद्या प्राण्याचं असेल, त्या पदार्थांचं विघटन करतात. ब्रेकडाऊन, बघा डेड बॉडीज असतात त्या ब्रेकडाऊन करतात आणि त्यांच्या आतील घटकांवर, कंटेनवर, कंपाऊंड्सवर या वनस्पती जगतात. अशा प्रकारच्या या वनस्पती कार्बनिक पदार्थांचे विघटन घडवून आणतात आणि शोषून त्यांचं जे घटक शोषून आपली पोषक द्रव्ये मिळवतात. आपण जरा पुन्हा ह्या ठिकाणी वाचूया. बघा, व्हेरियस प्लांट्स लाईक फंगाय, व्हेरियस टाइप्स ऑफ फंगाय लाईक्स मशरूम्स अँड ईस्ट आर सॅप्रोफायटिक. फंगाय सिक्रेट डायजेस्टिव्ह एन्झिम्स ऑन द डेड remains to digest the breakdown of carbon compounds they contain. The resulting solution is absorbed to obtain nutrients. फंगाय काय करतात की एन्झिम्स सोडतात. डायजेस्टिव्ह एन्झिम म्हणजे पचनासाठी एन्झिम्स म्हणजे विकर, त्याला एक आपण पाचकरस म्हणू शकतो, विकर म्हणू शकतो, सोडतात आणि त्या ठिकाणी कार्बन कंपाऊंडचं ब्रेकडाऊन करतात आणि आपल्याला पोषक द्रव्ये मिळवतात. अशा प्रकारे फंगाय ही वनस्पती आपलं अन्न तयार करतं. या वनस्पतीचा आपण एक व्हिडिओ बघूया. आपल्याला या चित्रात दिसणारी वनस्पती फंगाय आहे. या ठिकाणी बघा भूछत्र म्हणजे छत्रीसारखा त्यांचा आकार दिसतोय. तर अशी वनस्पती मृत प्राण्यांच्या किंवा वनस्पतीच्या शरीरापासून त्यांचं विघटन घडतं आणि त्या विघटनापासून पोषक द्रव्य मिळवून जगते. ते विघटन कार्बनिक कंपाऊंड्सचं होतं, म्हणजे कार्बनिक पदार्थांचं विघटन करून आणतात. ह्या वनस्पती आपल्या शरीरातून काही पाचक रस सोडतात, कार्बनिक पदार्थांचं विघटन करतात आणि क्षार घेऊन मग त्या वनस्पती जगतात. अशा प्रकारचे अनेक मशरूम आपण पाहिले असतील. फंगाय ही वनस्पती मृतोपजीवी वनस्पती आहे. ही मृत प्राण्यांच्या शरीरावर वाढते, म्हणून त्यालाच आपण सॅप्रोफायटिक प्लांट्स असे म्हणतो. ऑलवेज रिमेंबर, काही महत्त्वाचं दिलेलं आहे. फूड गेट्स स्पॉइल्ड ड्यू टू सम फंगाय. काही फंगायमुळे अन्न स्पॉइल्ड होतं, खराब होतं. सम फंगाय कॉज डिसीज ऑर इलनेस व्हाईल सम फंगाय हॅव मेडिसिनल प्रॉपर्टीज. काही फंगायमुळे डिसीज किंवा आजारपणा वाढतो, तर काही फंगाय ह्या औषधी गुणधर्म असतात. ईस्ट अँड सम मशरूम्स आर युजफुल. मग असं मी सांगितलं होतं, ईस्ट इज यूज इन बेकरी प्रोडक्ट्स. बेकरी प्रोडक्ट्समध्ये पाव सच्छिद्र होण्यासाठी, पाव फुगण्यासाठी ईस्ट नावाची वनस्पती करतात. ती त्या गव्हाच्या पिठाला वगैरे मैद्याला आंबवते आणि त्या ठिकाणी त्याचं विघटन करून आणते. ईस्ट इज यूज्ड
इन फर्मेंटेशन. फर्मेंटेशन म्हणजे किण्वन, मराठीत कुंजण्याची प्रक्रिया असते, विघटनाची प्रक्रिया असते एक प्रकारे. तर ही फर्मेंटेशन या मध्ये प्रोसेस अँड फॉर मेकिंग ब्रेड या ठिकाणी सांगितलेलंच आहे. ईस्ट व काही भूछत्रे उपयोगी आहेत. ईस्ट हे किण्व ब्रेड तयार करतं, आंबवण्याच्या प्रक्रियांसाठी वापरले जाते. आणि अशा प्रकारे काही फंगाय, ईस्ट नावाचे फंगाय आपल्यासाठी उपयोगी आहे. पाव बनवण्यासाठी ते उपयोगी आहे. रोल ऑफ न्यूट्रिएंट्स अँड इफेक्ट्स ऑफ देअर डेफिशियन्सी ऑन प्लांट्स. आता या ठिकाणी आपल्याला न्यूट्रिएंट्स दिलेले आहेत. न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक द्रव्य दिले आहेत, पोषक घटक आहेत ते, त्यांचे फंक्शन दिले आहेत आणि त्यांच्या अभावामुळे डेफिशियन्सी, इफेक्ट्स ऑफ डेफिशियन्सी, त्यांचा जर अभाव झाला तर वनस्पती प्राण्यांवर काय परिणाम होणार त्याचं आपल्याला दिलेलं आहे. हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे, तो नीट वाचा. आपण बघूया. पहिलं दिलेलं आहे नायट्रोजन. नायट्रोजन हे न्यूट्रिएंट दिलेले आहे. इम्पॉर्टंट कंपाऊंड ऑफ प्रोटीन्स, क्लोरोफिल अँड कायटोप्लाझम. प्रथिने, हरितद्रव्य आणि कायटोप्लाझम म्हणजे पेशीद्रव यांच्यातील महत्त्वाचा घटक आहे. नंतर याचंच आपल्याला दिलेलं आहे रिट्रेटेड स्टंटेड ग्रोथ, येलोईंग ऑफ लीव्ज. रिट्रेटेड म्हणजे वाढ खुंटणे, त्यालाच आपण स्टंटेड ग्रोथ बोलतो, वाढ खुंटणे. येलोईंग ऑफ लीव्ज म्हणजे पाने पिवळी होणे, म्हणजे नायट्रोजन नसेल तर वनस्पतीची पानं पिवळी होणार, नायट्रोजन आवश्यक आहे. दुसरा घटक दिला आहे फॉस्फरस. फॉस्फरस हा घटक खूप महत्त्वाचा आहे. कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी, म्हणजे आपण बघितलं फोटोसिंथेसिसमध्ये ही गोष्ट होते. अर्ली लीफ फॉल, लेट फ्लॉवरिंग, स्लो ग्रोथ ऑफ रूट्स. म्हणजे अर्ली लीफ फॉल म्हणजे लवकर पाने पडणे, अकाली पानांची वाढ पूर्ण होण्याच्या आधी ते पडणं. लेट फ्लॉवरिंग उशिरा फुलं येणं. अँड स्लो ग्रोथ ऑफ रूट्स म्हणजे मुळांची वाढ फार हळू होणं. अशा प्रकारे फॉस्फरसच्या अभावामुळे या गोष्टी होतात. हे सगळ्या गोष्टी वनस्पती संबंधित दिलेल्या आहेत. तिसरी गोष्ट आहे पोटॅशियम. नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे चयापचय, पचनासाठी. मेटाबॉलिक चय आणि पचनासाठी ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्याच्यासाठी पोटॅशियम घटक महत्त्वाचा आहे. हा जर घटक नसेल तर डेफिशियन्सीमुळे काय होणार? वीक स्टेम, विटलिंग लीव्ज, फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स. म्हणजेच खोड बारीक होणार. वीक स्टेम खोड बारीक होणे. विल्टिंग लीव्ज म्हणजेच पाने कोमजणं, पानांचा जो फ्रेशनेस आहे तो निघून जाणं. त्याचप्रमाणे या ठिकाणी दिलं आहे फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स म्हणजेच पिष्टमय पदार्थ तयार न होणं देणं किंवा तयार होण्याची क्रिया थांबणं. अशा प्रकारे पोटॅशियमच्या अभावामुळे होतात. पुढचा घटक आहे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम महत्त्वाचा आहे. मॅग्नेशियम प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. पानांमध्ये जे क्लोरोफिल असतं, हरितद्रव्य असतं, ह्याच्या प्रोडक्शनसाठी मॅग्नेशियम महत्त्वाचं आहे. स्लो रिट्रेटेड ग्रोथ, येलोईंग ऑफ लीव्ज म्हणजे हळू आणि वाढ खुंटणे. संत वाढ होणे. हळू आणि वाढ खुंटणे म्हणजे संत वाढ होणे आणि पानं पिवळी होणे. अशा प्रकारे मॅग्नेशियमच्या अभावामुळे या गोष्टी होऊ शकतात. नंतर पुढचा क्षार दिलेला आहे, पुढचा घटक दिला आहे आयर्न. प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. आयर्नसुद्धा क्लोरोफिलच्या उत्पादनासाठी आवश्यक आहे. आणि येलोईंग ऑफ लीव्ज म्हणजे पाने पिवळी होणं. पुढचा घटक दिला आहे मॅग्नेश. मॅग्नेशियम आणि मॅग्नेजमध्ये फरक आहे, लक्षात घ्या. प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन्स म्हणजे पानातील मेन प्लांट हार्मोन, वनस्पतीचे जे हार्मोन असतात. हार्मोन्स म्हणजे मराठीत त्याला शब्द आहे संप्रेरक. संप्रेरक हे वाढ नियंत्रित करतात. ते हार्मोन्स तयार करायचं काम मॅग्नीज करतं. आणि हार्मोन्स जर तयार झाले नाही तर रिट्रेटेड ग्रोथ किंवा स्पॉटेड लीव्ज, पानांवर डाग पडतात, वाढ खुंटणे, अशा प्रकारच्या गोष्टी मॅग्नेजच्या अभावामुळे होतात. आणि तर त्यातील शेवटचा घटक आहे झिंक. झिंक म्हणजेच या ठिकाणी मराठीत त्याला आपण जस्त असं बोलतो. संप्रेरक व त्यातील घटक निर्माण करणे. प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिडिएट्स. इंटरमिडिएट्स म्हणजे घटक.
हार्मोन्स आणि त्यातील घटक तयार करणे, आणि हे जर झालं नाही, झिंकचा अभाव झाला तर डेफिशियन्सी ऑफ झिंक, रिट्रीटेड ग्रोथ, येलोईंग ऑफ लिव्स, म्हणजे वाढ खुंटणे आणि पाने पिवळी होणे, अशा प्रकारच्या ह्या गोष्टी होतात. आज आपण इथेच थांबूया. ह्या पुढील भाग आपण पुढच्या पार्ट 3 मध्ये पाहू.